पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 7 जुलै. पहिले वाचन होशेय अध्याय 8 ओवी 4 ते 7, 11 ते 13. परमेश्वर असे म्हणतो, त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत. त्यांनी अधिपती स्थापले, पण त्यास माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्यांनी आपणासाठी आपल्या सोन्या रुपयाच्या मूर्ती केल्या. हे शोम्रोना, तुझ्या वासराचा तला वीट आहे. त्यांच्यावर माझा राग पेटला आहे. त्यास निर्दोषता प्राप्त होण्यास किती काळ लागेल? कारण हेही इस्रायेलाकडून झाले. कारागिराने ते केले, ते देव नव्हेत. या शोम्रोनाच्या वासराचे तुकडे तुकडे होतील, कारण ते वाऱ्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात. त्याला ताठ नाही, अंकुराला कणीस येत नाही. आलेच तर ते परके खाऊन टाकतील. कारण इफ्राईमाने पाप करण्यासाठी पुष्कळ विद्या केल्या आहेत. ह्या विद्या त्याला पापमूलक झाल्या आहेत. मी त्याच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात. त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय, पण ती परमेश्वर स्वीकारत नाही. आता तो त्यांचा अधर्म स्मरेल आणि त्यांच्या पापांचे शासन करेल. ते मिस्रात परत जातील. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे इस्रायेला, परमेश्वरावर भाव ठेव. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 9 ओवी 32 ते 38. एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायेलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते. परंतु परुषी म्हणू लागले, हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत, म्हणून त्याची प्रार्थना करा. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. खरा कामकरी. शास्त्री आणि परुषी येशूची निंदा करून त्याच्यावर वेगवेगळे आरोप करतात. उदाहरणार्थ, येशू दुर्भाषण करतो, पापी व समाज बहिष्कृत माणसांबरोबर मैत्री करतो, सैतानाची सेवा करतो इत्यादी. एके ठिकाणी ते येशूची निंदा करतात, तर दुसऱ्या ठिकाणी ते तारणाऱ्याची वाट पाहतात. शास्त्रात भाकिते व भविष्यवाणीद्वारे वर्णन केल्याप्रमाणे येशू हाच खरा तारणारा आहे, हे लोकांनी ओळखले होते. शास्त्री आणि परुषी यांनी सुद्धा ओळखले असेल, परंतु ते येशूला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, कारण येशूने त्यांचे कपटी हेतू लोकांसमोर आणले होते. येशू जर असाच आपल्या विरोधात बोलत राहिला तर आपले पितळ उघडे पडून आपली अब्रू चव्हाट्यावर येईल, या भीतीने ते येशूला त्रास देतात, त्याला दोष देतात, त्याची निंदा करतात. परंतु येशू त्यांच्या या जाचाला जुमानत नाही. उत्तम मेंढपाळाप्रमाणे तो लोकांची काळजी घेतो, त्यांची दुखणी दूर करतो. येशूचे हे कार्य पुढे नेण्यासाठी आपल्याला अजून कामकरी हवेत, असे तो आज आपल्याला सांगत आहे.